आज जायचं उद्या जायचं करत करत फायनली आज पवायचा योग आलाच. चार की मला एक तुझ्या हाताने एक घात चार की बाई. थांब की मला काढा येत नाही बरोबर. थांब मी तयार करून देतो मग चार मला शेगडा. थांब मी काढून देतो. ठीक आहे कर तुझ्या हातानंच खाणार नाही जेवणार नाही मी. आई साहेबांना दमवणं हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे त्यात काय वादच नाही. आज जरा पवा जायचं नियोजन लावलेलं म्हणताना दुपारी जेवावरून आई साहेबांना झोपवलो आणि आपण मी जरा 5 मिनिटं पडायचं म्हटलं तेवढ्यात बोंबाच्या बाराकडे आपल्याला चालू झाले. कारण सुखाचा एक दिवस गेला आहे असं आपल्याला कवाच आठवत नाही. आपण कुठं बाहेर जायचं म्हटलं की काय ना काय तर आडवा पाय लागलेलाच असतो त्यात काही विषयच नाही. पण आपल्या आडवा जो पाय येतोय त्याला लात मारून आपण बाजूला करतोय तुम्हाला तर माहितीच. आपण कायम पवा जातोय ती हिरभावानं रोहित आहे ती पण चौकने एकदम स्विमिंग टँक वाणी. पण इथं आल्यावर बघितलो आमचा स्विमिंग टँक सगळा ओसाड पडलेला. पण आपला विषय कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे जिथं कमी तिथं आम्ही. कचरा घालू जरा तिकडे. आमचा रावल्या नाही वय म्हणत आहे की नाही फायनली हिरीत उतारला बघा. आणि त्याच्या मागणं लागलंच आपण मी जरा बारीक म्हणजे 2-3 सोळक्या मारायच्या आणि आता म्हटलं बास करायचं. कारण थंडीचे दिवस चालू आहेत एकदा का तब्येत बिघडली परत नाकातला पूर आलेला काय थांबायचा नाही. मन भरूच तर अर्धा तास गरगरीत पोन घेतलो आणि आता म्हटलं आवरायचं आणि घरला सटकायचं. कारण पाऊस तर काय वाटत नाही पण बाहेर आले की नाही पाण्यात लई थंड वाजते. त्यामुळे चारदेशी कापड घालायचे आणि पाडदेशी घरला निघायचं. चला आता निघूया भावानो घरला. तुम्ही कधी पवायला चालू करताय कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकर नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.